येणारा बारेमाप खर्च आणि हुंड्याचा प्रश्न ऐरणीवर आला आणि त्यामुळेच आता मराठा समाजानं एक ऐतिहासिक पाऊल उचललं। मराठा समाजानं लग्नासाठी आचारसंहिता जारी केली। यात 200 लोकांचंच लग्न करा, हुंडा घेऊ नका हे मुद्दे आचारसंहितेत नमूद करण्यात आले। लग्न साध्या पद्धतीनं करा, हुंडा प्रथा बंद करा, प्री वेडिंग शूट बंद करा असे काही नियम आचारसंहितेत घालून देण्यात आले आहेत। मला असं वाटतंय की लग्नामध्ये आवाढव्य खर्च करणे ही प्रॅक्टिकली आणि लॉजिकली एकदम इनकरेक्ट आहे। कारण ऋण काढून सण केल्यासारखं होतंय। प्रॉब्लेम काय आहे की लोकांची आर्थिक परिस्थिती तेवढी नसती आणि उगा लोकांना दाखवण्यासाठी की आपण 40 जणांच्या लग्नात गेलो, आपल्या इथं पण आता भरपूर सारे लोक बोलायला पाहिजेत, एवढा खर्च करू नये। स्वस्तात मस्त जेवढं जमल तेवढं। खरं तर आचारसंहिता ही बोलायला गेलं तर खूप बेस्ट आहे, पण प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट होणं तेवढं अवघड वाटतंय मला। कारण मी माझ्या आसपास जरी पाहिलं ना तर सर ऍक्च्युअल मध्ये कॉम्पिटिशन लागते। आचारसंहिता जी मराठा समाजाने ठरवून दिलेली ती एकदम बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये अजून त्यांनी बदल करावे। जे काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत ह्याच्यामध्ये मला एक जो खरा पॉइंट जो की सुधरावा असं वाटलं की ह्याच्यामध्ये एक दिलंय, तुम्ही एफडी जर तुमची इच्छा असेल तर मुलीच्या नावावर तुम्ही एफडी करून द्या। तर हा त्यांनी कॅन्सल करून जे बाकीचे चांगले पॉइंट्स आहेत त्याच्यावर लक्ष द्यावं। याच्यामध्ये मला एवढंच वाटतं की प्रशासनाची दक्षता आणि समाजाची जागरूकता हे दोन्ही जर सोबत झाले तरच अशा पुढच्या घटना होणार नाहीत। स्वतःहून समानता वापरली, जर खर्च आपण वाटून घेतला तर तो अजून उपयोगी राहील। वेळेवर लग्न लागलं पाहिजे हे एक आहे। दुसरी गोष्ट अशी की लग्न फार मोठ्या प्रमाणात केले जातात, तो देखावा होतो तिथं, म्हणून 100-200 लोकांतच लग्न केलं पाहिजे। ज्यांना खूप मोठं करायचं त्यांनी लग्न छोट्यात करावं आणि ते रिसेप्शन मोठं करावं तिथं। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। वैष्णवी हगवण्याचं प्रकरण ताजं असताना छत्रपती